आणि जुनी पेढ्यांचा ब्रँड आहे हा पेंडावाला दुलीराम रतनलाल शर्मा आणि यांच्याकडे आता आपण पेढे घ्यायला चाललो आहे. पेंडावाला दुलीराम रतनलाल शर्मा ते जुनं दुकान आहे हे. ते दिलेलं आहे 1853 ना. आणि यांचं पॅकिंग वगैरे अजूनही सेम तसंच आहे. त्यामध्ये अच्छा वडोदरा महानगरपालिका रावपुरा हा एरिया आहे आणि याच्यामध्ये शॉप. सो तुम्ही आता सांगा या टॉवरबद्दल काहीतरी. टॉवरबद्दल सांग काहीतरी. काय सांगतो या टॉवरची माहिती सांग काहीतरी. आता किती वर्षानंतर आम्ही सो गायकवाडांच्या राज्यातल्या 100 वर्षापूर्वीचे असे अनेक टॉवर्स आपल्याला बडोद्यामध्ये बघायला मिळतात. आता आपण रावपुरामधून कुठे चाललोय मावशी? हा मंगळ बाजारात. चला मंगल बाजारात जाऊया. पण आपण विचारलं नाही ना किती घेणार. दिसेल सुरसागर. मंगल बाजार मध्ये आलोय आपण. वडोदऱ्याचा मंगल बाजार आणि हे समोर आहे न्याय मंदिर. आपल्या भुलेश्वर मार्केटला कसे शॉप्स असतात तसे यांच्याकडे शॉप्स आहेत. पण मम्मीला यांच्याकडे मोती बघायचे त्याच्यासाठी आपण इकडे आलोय. अरे वा बरंच आहे काय काय. मस्त यांच्याकडे बघा लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलर्समध्ये मोती आहेत. हँडीक्राफ्ट आयटम्स आहेत. रिजनेबल रेट्स नाही वाटले कारण कम्पेअर टू पुणे आईला रेट रिजनेबल वाटले नाही. अच्छा यांच्याकडे हे काय आहे? शांतता आहे. मस्त छान थंड वाटतंय. सगळे अत्तर मेहंदी यांच्याकडे पण आहे. अत्तर मेहंदीचे कोण आहेत सगळे. हे काय सेतू म्हणतात. सेतू आणि ते वालं हे कधी खाल्लंय? नाही मामाच्या इथे मला ते आठवतंय. ते खाल्लेलं आठवतंय. आणि इथे बघा हो इथे नको बोलते गर्दी छे. हे काय आहे? पळसाची फुलं ना.
का फूल आहे पलास का फूल. पलास का फूल. हे काय करतात ते पाण्यात टाकून आंघोळ बिंघोळ करतात ना आणि ते कलर बनवतात ना केसुड्याचा. ही सेंट्रल लायब्ररी बरोडा. कल्याण शृंगार. आपण या शॉपमध्ये आलो आहे. मावशी आपल्याला इथे घेऊन आली आणि इतके सुंदर सुंदर इथे अँटिक गोष्टी आहेत. मस्त आहे ना. मस्त ग व्हरायटी आहे. आणि त्यांनी प्रत्येक बघ ना सगळं व्यवस्थित सिक्वेन्सने लावलं. आपण आलो आहोत अंबाजी मातेच्या मंदिरामध्ये. मंदिर उघडं आहे का पण? कैरी आहे. 20 रुपया. आणि हे काय? हे चिंच. ती चिंचच आहे सगळी. आवळा. बापरे त्या तिखट मीठ लावल्या आवळ्या. तोंडाला पाणी सुटायला लागलं माझ्या. त्याच्या बॅक साईडने आता आपण आलोय. हे बंद असतं. ते शंकराचं मंदिर आहे का? हनुमानाचं मंदिर आहे. ओम लिहिलंय. ओम नमः शिवाय. हो शंकराचं मंदिर. पिंपळेश्वर सांगू का त्याला 2 मिनिटं? नाही ठीक आहे त्याच्यातच घेईन. आता चांगलं केलं आतमध्ये बसण्यासारखं. आतमध्ये जायला मिळतं. हां पायऱ्या केल्यात. महाशिवरात्र असते ना तेव्हा आरती होते. તારું નામ શું છે? તારું નામ શું છે? તારું નામ? काका पण येत आहेत सोडायला? हां येतात. चला दोघे येतील. हां हां ठीक आहे. चला बाय बाय. बाय. ये पण येईन परत. काय काय जमेल तुला बसायला? हो 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 बस जमेल जमेल जमेल. पाय इकडे लांब कर तिला. हां हां चालेल. या साईडला लांब करतो पाय. कसं बन
माझा मावस भाऊ हर्ष आणि मावशीचे मिस्टर म्हणजे आमचे सुरेश काका यांनी आम्हाला गाडीने बडोदा एअरपोर्टला सोडलं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला है ना. वडोदरा एअरपोर्ट आहे, फर्स्ट टाइम आपण बघतोय. इट्स व्हेरी क्लीन. इंडिगोच्या फ्लाईट्स जास्त आहेत. सिटीच्या बाहेर आहे बघ. सुधारणा केलेली आहे. आधी एवढं नव्हतं. 32 एअरबस A321 नियो इंडिगो. सुपर्ब आहे ना. आणि आता आपण वडोदरावरनं निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी इंडिगोमधनं. मला वाटतं ही सगळ्यात मोठी फ्लाईट असावी जी मुंबईला जाते. मी आरामात उतर. बॅगसाठी थांबलोय आम्ही. बॅग तर आलेली आहे. आता मुंबईला आपले आगमन झालेले आहे.